श्री दुर्गा देवे नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला भगवती महात्म्य व मधु कैठव वध। ओम चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम चंडिका देवी ते वंदनी वंदले मार्कंडे महामुनी सूर्यपुत्र सावरणी मनु आठव जाणावा तो भाग्यवान सुत। भगवती महामायेचा कृपा कुंत तिच्या प्रसादे तयाप्रत श्रेष्ठ पद लाभले मन्वंतराचा स्वामी होऊन धन्य झाले त्याचे जीवन। ती कथा परम पावन विस्ताराने सांगतो। पूर्वी स्वारोची सतमंत्रवरात चैत्र नामक क्षत्रिय वंशात सुरथ नामे नृप विख्यात राज्य करीतसे भुवरी। तो धर्मानुगानी कार्यतत्पर औरस पुत्रा समप्रजेवर स्नेह करीतसे अपार चिंतावाई सकलांची। त्या समयी दक्षिणेत कोला विद्वंसी राजा सागट तो वैरभाव धरुणी मनात आला चालून तयावरी। सुरथाची शत्रुविषयीची दंडनीती प्रबळ होती साची करुणी सिद्धता युद्धाची प्रतिकारास्तव धावला। त्या प्रखर संगारात प्रक्रमाची केली शर्थ तरीही झाला पराभूत सेना मोठी असूनही अपार मनुष्यहानी झाली। तेने चित्ती निराशा आली रण त्यागुणी त्यावेळी नगरा माझी परतला। त्याने वैराचे फावले त्यांनी वारंवार आक्रमण केले त्याचे समस्त राज्य हरिले। उरला राजा प्रांताचा त्या ते सामर्थ्यहीन पाहून अमात्याचे फिरले मन। त्यांनी शत्रूशी हात मिळवून रचिले कारस्थान। मग एके दिनी सगळे त्याच्या विरुद्ध उभे टाकले सैन्यकोश ताब्यात घेतले त्याने निष्प्रवतो झाला। तधी सत्ताधीन राजा सुरत अश्वपृष्ठी आरूढ होत मृगयेचे करुणी निमित्त गेला घोर वनातरी। तेथ मेधा नामक मुनिश्रेष्ठ निजाश्रमी होता राहत त्याचे शिष्यही शांत प्रवर्त होते। मग अध्ययनी त्या रमणीय स्थानात वैरभाव टाकुनी समस्त वन्य पशुही विराह करीत हेच मोठे आश्चर्य। ते पाहुणी न पाप्रत परम संतोष वाटत तपस्व्याची घेऊनी भेट वंदियेले आदरणे। त्याने हे उत्तम स्वागत करून पुसिले कुशल वर्तमान जाणून त्याचे दुःख महान केले सांत्वन। त्या समयी मग राजा गुप्त रूपात राहिला त्याच्या आश्रमात सदा उद्विग्न होऊन त्याचे चित्त गत वैभव स्मरत असे म्हणत असे काय विपरीत घडले माझे समस्त राज्य गेले सुदैव रुसले दुर्दिन आले काय अर्थ या जगण्यात। त्या ते ब्राह्मण मान देत तोच भूपती हा विख्यात आज पौरुषही न होत राहत आहे काननी। पूर्वी माझ्या पूर्वजन्मानी जाते रक्षिले क्षणोक्षणी तेच नगर माझ्या वाचुनी झाले पोरके खरोखर। आज अशा परिस्थितीत काय घडत असेल तेथ त्याचे रक्षण पालन नीट होत असेल का त्या समयी। माझे दुराचारी सेवक त्या ते नाही धर्म विवेक त्याविषयी काही एक विश्वास नवरुला मजा लागे। माझा मदोन्मत गजराज त्या ते होती मोठी समज तोही शत्रूच्या अधीन आज त्याची चिंता वाटत असे। पूर्वी माझा अनुग्रह होऊनी मिळावे धन आणि भोजन याच कारणे असंख्य जन येत होते मज पाशी। ते माझे मन राखण्यात नित्य धन्यता होते मानित तेच आज अनुनयन करीत असतील शत्रू पक्षाचा। दुष्ट अपव्ययी अमात्याकडून वाटेल तसा होऊनी खर्च माझा द्रव्यकोश संपन्न असेल रीता या समयी। अशा प्रकारे तो राजपुरुष व्यथाधीन अहर्निश भविष्य चिंता सतवितयास काय करावे समजेना। इकडे तिकडे हिंडून करू लागला कालक्रमण ऐसे लोटले बहुत दिन आश्रमस्थानी राहून या। कालांतरे एके दिवशी कोणी वैश्य पडला दृष्टीशी पाहुनी त्याच्या म्लान मुद्रेशी केली पृच्छा नृपोरे। एके दिवशी वदला तू कोणाचा कोण देईल परिचय संपूर्ण काय हेतू मणी धरून केले आगमन सांगावे ऐसे काय घडले सदया। म्हणून मुखावरी शोक छाया विमनस्का मलिन काया बधीर चित्त झालासी। ऐकुणी त्या वचनासी संतोष वाटला पथिकासी वदला महाराज मजसी समाधी वैश्य म्हणतात मी श्रीमान कुलोत्पन्न होतो प्रतिष्ठा संपन्न। पण दारा पुत्रांनी मिळून सद्यस्थिती दाखविली त्यांनी दुष्टपणा करून केले समस्त धनहरण आणि माझा त्याग करून ग्रहाबाहेर काढिले। म्हणून या समयी पाही माझ्यापाशी नुरले ना काही द्रव्य संपत्ती आप्त सर्वही दुरावले मज लागी। याच कारणे दुःखी होऊन मी वना माझे आलो जाण येथ परिवाराचे वर्तमान कळत नाही मज लागी। तैसेच स्वजनही सुखानंदात आहेत की शोक चिंतेत पुत्रही कैसे असतील वर्तत चिंता मोठी लागली तेने व्याकुळ मी व्यथित काय करावे या संभ्रमात। याच कारणे माझ्या मनात वैषम्य हे दाटले तधी तयाचे वचन ऐकून नृपाश्चर्य करी मनोमन वदला ज्यांनी धन घेऊन केले निष्कारित तुला त्या पत्नी पुत्राच्या बाबतीत अजूनही तुझ्या मनात एवढी आसक्ती कशी सांप्रत।
कळत नाही मज लागी. वैश्य म्हणाला, तुम्ही तेथ जे काही म्हणालात ते अगदी योग्य निश्चित. नसे वावगे त्या माझी, ज्या माझ्या पुत्रांनी स्नेहात तिलांजली देऊनी मज सवे कपट करूनी लुटले सर्व धनद्रव्य आणि पत्नीसह बांधवांनी आपुलकीचा त्याग करूनी दुष्टपणे धिक्कारूनी घराबाहेर काढले. अशा प्रकारे त्यांच्या हृदयात माझ्याविषयी यत्किंचित नाही आदरभाव नांदत, नाही दया आर्द्रता, तरीही तयाची मज प्रत ओढ वाटत असे सतत. आप्त विरहाने मी व्यथित शोक करीतो पत्तेही, त्याच्याविषयी माझ्या मनात निष्ठुरता नाही येत. ते कसे एवढे मायसक्त नचवू मग ते मजा लागी. ही माझी मनोव्यथा तुम्हा विदित केली आता. मी अगतिक आहे पुरता या मोह ममतेने. सर्व काही कळत असूनही मन निवृत्त होत नाही. या जीवाची घालमेलही कोण निवारतील नच कळे. मार्कंडेय म्हणाले, विप्रवर्या या मनावस्थेचे सदया रहस्य जाणून घ्यावया. गेले दोघे आश्रमी राजा वैश्य उभयतानी मेधामुनी ते वंदन करुनी तया आज्ञे उपविष्ट होऊनी केला वार्तालाप तो. सुरत वदला भगवान माझी या चित्ती विलक्षण. संभ्रम झालसे उत्पन्न निवारावे त्या लागी. मी राज्यभ्रष्ट असूनही गत वैभवाविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे पा. ते माझे राहिले नाही ते जाणत असूनही मी अज्ञ मूढा समपाही दुःख करीतो क्षणोक्षणी. अशा प्रकारे माझे चित्त सतत त्याच चिंतनात ते स्वाधीनच नाही होत. काय करू मी सांगावे. ह्या वैश्यही आपल्या घरून आलासे अपमानित होऊन त्याच्या पत्नी पुत्राने मिळून निष्कासित केले. या स्वजनांनी त्याग केला, भ्रत्यादिकांनीही टाकला, तरीही याला प्रेम उमाळा त्यांच्याविषयी आहे पा. अशा प्रकारे आम्ही उभयंदा माहित असूनही ही सर्व सत्यता भोगत आहोत. उद्विग्नता क्षणोक्षणी या समयी ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत नाही तरी या विषयात ममत्वे आकृष्ट आमचे चित्त कैसे होते नच कळे. आम्ही दोघे ज्ञानवंत समजूतदार आहो निश्चित, तरीही कैसे बद्ध मोहात कारण त्याचे सांगावे. विवेक शून्य मनुष्या समान माझे व माझे मूर्ख वर्तन येत आहे स्पष्ट दिसून. करा उपदेश आम्हा ते वेदावदले हे राजन. सर्व जीवांना इंद्रियाकडून सतत होत असते ज्ञान विषयांचे हे जाणावे. तसेच त्यांचे विषय व ज्ञाती यातही भिन्न प्रकार असती. काहींना दिवसा नसते दृष्टी, काहींना रात्री अंधत्व, तर काही जीवाप्रती दिवसा रात्री समदृष्टी. ते आंधळे वा डोळस असती. दोन्ही समयी जाणावे माणसे हुशार ज्ञानी निश्चित. यात नाही काही दुमत, पण केवळ तीच मतियुक्त मानू नये केव्हाही. कारण पशु पक्षादी समस्त प्राणी ज्ञानी असतात. मनुजाप्रमाणे खचित समज नसते त्यांनाही. त्यांच्या स्नेह भयादी भावना, दुःख कष्ट आणि वेदना त्यांच्यातही सारखेपणा दिसून येतो प्रत्यही. आता या पक्षाचे दृढ करावे अवलोकन. हे स्वतः शुद्धित असूनही भरताती प्रेमाने हा संत अनमोह प्रख्यात म्हणून पिल्लांच्या चोचीत आनंदाने घालत आहेत कणधान्याचे पाहिपा. यांना आपल्या संततीकडून काही अपेक्षा नाही जाण, पण मानवाचे विरुद्ध लक्षण ध्यानी घेई रोकडे. ते समंजस असून महालोभाच्या अधीन होऊन परतफेड होईल म्हणून अपेक्षा करून असतात. ते सर्व ज्ञानी आहेत तरी मोह ममता गर्तेत पडलेले दिसून येतात या संसारी प्रत्ययी. पण या व्यवहाराविषयी आश्चर्य करू नये काही, कारण प्रपंच लालसाही आहे नित्य सनातन. संसार सातत्य टिकविण्यात जी मूलतः कारणीभूत ती महामाया घडवीत असते सर्व काही. तिच्या प्रभावे जगतपती भगवान महाविष्णू प्रती योग निद्रा आली होती. रहस्य हे जाणावे. ती हैरीचीच महान माया योग निद्रा रूप शक्ती सदया. तिच्यामुळे विश्वालया आहे ग्रासले मोहाने. ती देवी भगवती पाही ज्ञानी माणसाची चित्त ही बळे आकर्षून लवलाही मोहाधीन करीते त्या. हे चराचरे विश्व समस्त याते तीच उत्पन्न करीत होता प्रसन्न. मनुजा प्रत देते वरदान मोक्षाचे. ती मुक्तिदायक सनातन ब्रह्मविज्ञा परम पावन. ईश्वराची अधीश्वरी असून निर्मिते भवबंधने. ते निरूपण ऐकून राजा बदला भगवान, जिला महामाया म्हणता आपण, कोण आहे देवी ती, कशी झाली तिची उत्पत्ती, कोणते कार्य करीते ती, प्रभाव स्वरूप सामर्थ्य किती, अवतारही सांगावे. तुम्ही विप्र तपोनिष्ठ ब्रह्मव्यक्ता माझी श्रेष्ठ. तिचे संपूर्ण उत्तम चरित्र कथन करावे मज लागी. ऋषी वदले हेराया वास्तविक ती महामाया अद्यरहित म्हणून या नित्य प्रतिष्ठ जाणावी. हे विराट विश्व समस्त तिचेच स्वरूप आहे निश्चित. तिचं अंतर्बाह्य व्याप्त निज प्रभावे चराचरी.
कारण परत्वे तिचे प्रकटन अनेक प्रकारे होते जाणते सर्वही माझ्याकडून करी श्रवण पांढरपवळया ती देवाच्या कार्यासाठी होते अविर्भूत जगती ते अजन्म असून तिचे प्रती उत्पन्न झाली म्हणतात हे लोकांचे महा अज्ञान परी रहस्य जाणती विद्वान तिच्या उत्पत्तीचा प्राचीन इतिहास तो सांगतो कल्पांत समयी यथांग जलात विलय पावले सर्व जगत तदी महाविष्णू ही योग निद्रिस्त झाले शेष शय्येवरी कालांतरेने तयाच्या कानातील मळापासून दोन प्रबळ असुर उत्पन्न झाले मधु कैठव नावाचे त्यांनी हरीच्या नाभी कमळात विराजमान जो सतत त्या भ्रमयाचे पाहिले तेथ शांत निवांत स्वस्थानी तेव्हा तया ते लक्षून गेले वदया चाल करून त्याच्या मणीचा हेतू भीषण विधात्याने जाणिला त्या असुरांची उग्रकृती पाहुणी भयभीत झाला चित्ती रक्षा या ते जनार्दना प्रती अवलोकिले ते धवा पण तो प्रगाढ निद्रेत तेने व्याकुळ झाला व्यथित पडले प्राण संकटात काय करावे समजेना तरी भगवान व्हावे जागृत यास्तव एकाग्र केले चित्त आणि जियेच्या हरिनेत्रात वासती ते स्मरणिले मग विश्वाते करिले धारण ती तयाच्या करीते पालन ती आणि ते संहार घडून गेला शरण त्या देवी ते जी तेजस स्वरूप विष्णूची अनुपम शक्ती साची त्या महामाया योग निद्रेची स्तुती करू लागला वदला निद्रा देवी भगवती तू स्वाहा स्वधा प्रसिद्ध जगती तू षटकारादी सर्व कृती स्वरही तुझेच निज रूप तू अमृतमयी नित्य विशिष्ट तू अक्षर अवस्था रहित ओंकारात तूच अधिष्ठित एकटी आणि या प्रणवात या तीन मंत्रा व्यतिरिक्त जिचे उच्चारण नाही करीत ती तूच अर्धमात्रा तू सध्या सावित्री विख्यात तूच जननी प्रम श्रेष्ठ उत्पन्न करुणे विश्वाप्रत धारण करीसी त्या लागी तूच याचे करीसी पालन संरक्षणासह संवर्धन करीत असे याचे संपूर्ण संवार कार्य पत्ती समयी सृष्टी रूपात पालन समयी स्थिती रूपात कल्पांत समयी संवती रूपकात व्यक्त होते जगन्माता तू विद्या सर्वश्रेष्ठ तू महान माया निश्चित तू महावेद प्रख्यात महास्मृती तुझ म्हणती तू महामोह स्वरूपिणी तू महादेवी कल्याणी तू महासुरी गुण जननी मूळ प्रकृती सकलांची तू कठोर कालरात्री तू महारात्री मोहरात्री तू लक्ष्मी ईश्वरी बोल लक्षणा बुद्धी तू लज्जा पुष्टी तुष्टी तू क्षमा आणि शांती सौम्यतराईसी ख्याती सर्वाधिक सुंदर तू गदा चक्र शूल खडग शंख शरचाप भुशुंडी परिघ या आयुधे भयकारक स्वरूप धारण करीसी तू हे अखिलात्मिके भगवती स्थूल सूक्ष्मी तुझीच व्याप्ती तू परमेश्वरी महाविभूती सर्वाधिक श्रेष्ठ तू सत असत रूप वस्तू जगती त्या सकलांची तूच शक्ती म्हणून तुझी भावस्तुती करणे अशक्य मज लागी जो जगाचा सज्जन करता पालन करता संहार करता तो विष्णू ही झाला पुरता योग निद्राधीन तुझ्यामुळे ऐसी तुझी अगाध करणी तू विश्वाते घालीसी मोहिनी तुझी स्तुती करण्यास कोणी नाही समर्थ जननी ज्या अर्थी तू मजला विष्णूला आणि महेशाला शरीर धारण करायला भाग पाडलेस निज बळे त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणात शक्ती तू स्वतःच या जगती उदार प्रभावे प्रशंसित म्हणूनही माझी एक विनंती निज सामर्थ्य दाव भगवती मधु कैठव असुराप्रती करी मोहित लवलाही आणि जगत स्वामी महाविष्णूला करुणी जागृत या समयाला त्वरित प्रेरणा देई तयाला वदावया त्या दैत्याते ऋषी वदले हे नृपश्रेष्ठा अशा प्रकारे तो विधाता अर्थभाव धरुणी चित्ता गेला शरण त्या देवी ते तदी तमोगुणाची अधिष्ठाती ती योगनिद्रा भगवती विधी करण्यासाठी झाली सिद्ध तत्काळ तिने हरिते जागृत आणून करावे मधु कैटभन हा उद्देश मणी धरून त्यागिले त्या देहासी आणि तयाचे नेत्र बदले बाहु हृदय वक्षातुनी अति त्वरेने बाहेर येऊनी प्रकटली ब्रह्मासम्मुख तियेच्या प्रभातून जगतपती जनार्दन मुक्त होता तक्षण झाली जागृत त्या लागी एकारणवातील शेषशय्येवरून उठला प्रभू तो नारायण त्याने दुष्ट प्रतापी बलवान असुरद्वया ते पाहिले क्रोधयुक्त रक्त नयन असे दैत्य ते दोघे जण भ्रमया ते करण्याभक्षण होते उद्युक्त झाले तदी तयाचे कारण रक्षण धाव घेतली तक्षण असुरा पुढती उभा टाकुनी ती दिले आव्हान युद्धाचे तेने तेही संतप्त झाले श्री हरीवर चालून गेले ते बाहु युद्ध चालले 5 सहस्र संवत्सर निज सामर्थ्य
अति उन्मत्त त्यातच महामायेने केले मोहित, तेने दैत्य रण थांबवित. काय म्हणाले केशवा, बदले तुझा पराक्रम पाहून आम्ही संतुष्ट झाहल जाण, तरी त्वा आमच्याकडून वर मागून घेईपा. तरी काय बदले भगवान, तुम्ही मजवर असाल प्रसन्न, तरी तुमचा वध माझ्याकडून व्हावा हेच मागणे. त्या समयी अन्य काही मी मागू इच्छित नाही, म्हणून हेच वरदान लवलाही द्यावे तुम्ही दोघांनी. ऋषी म्हणाले, नृपश्रेष्ठा अशा प्रकारे फसगत होता. महान आश्चर्य त्या होता. काय करावे समजेना, आता काय करावी युक्ती. हाच विचार एकच चित्ती. तेव्हा पाहुणी जलमय सृष्टी, काय वदले ते देवा. म्हणाले, हे कमल लोचन, जेथे पृथ्वी उदकाविन, अशा कोरड्या स्थानी ठेवून वदावे तू आम्हा ते. ते ऋषी वदले, हे भूपती, शंखचक्र गदा हाती, त्या भगवते लीला मोठी दाविली. त्या दैत्याते ठीक आहे असे म्हणून दिली मान्यता त्या क्षणी, आणि तयांना अंकी घेऊन शिरे छेदली चक्राते. अशा प्रकारे विधी स्तुती ऐकून प्रकटली जी भगवती, तिचा आणखीन प्रभाव तुझ्या पती. करीतो कथन ऐक पा. याचा अर्थ असा की हातामध्ये खडग आणि चक्र, गदाचा बाण, परिघ, शूल, भुशुंडी, मस्तक आणि शंख ही आयुधे धारण करणारी, 3 नेत्र असलेली, सर्वांगावर दिव्य अलंकार धारण करणारी, नीलमण्यासारखी अगंत कांती असणारी, 10 मुखे व 10 पाय असलेली, आणि भगवान विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली होती, त्या महाकाली देवीची मी सेवा करतो. श्री भगवती देव्याय नमः.